नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहताय कृषीधन युट्यूब चॅनल. मी निखिल सन्मान आपले सर स्वागत करतो. आपण आज खरबूजावरती स्प्रेइंग करतोय. आता कसं झालं, वातावरण थंड झाल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम यायला लागलाय. चला तर पाहूया मग आज काय स्प्रे करायचं आपल्यावरती, आपल्या खरबूजावरती. तुम्ही जसं पाहताय आपला खरबूजाचा प्लॉट आहे अर्ध्या एकराचा. तर सेटिंग झालंय चांगल्या बऱ्यापैकी, पण कसं वातावरण आपल्या म्हणजे वातावरणाचं टेम्परेचर आहे जे कमी जास्त होत चालतंय. तर त्यामुळे काय होते, खरबूजा समस्या राहिल्यात. तर त्या समस्येमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ह्या अवस्थेत येणारी समस्या म्हणजे फळ तडकणे, म्हणजे आपण फ्रूट क्रॅकिंग असं म्हणतो. पाहू शकता तर आपल्या प्लॉटमध्ये कुठे कुठे दिसण्यास सुरुवात झाली. तसं वात टेम्परेचरमध्ये ड्रास्टिकली चेंज होते, म्हणजे अचानक थंडी, अचानक ऊन, परत गरम. ह्याच्यामुळे कसं होतं, वातावरणात खूप काय बदल राहिले. तर आपल्या पिकामध्ये तर असे फ्रूट क्रॅकिंग समस्या राहिली, म्हणजे फळं तडण्याची समस्या राहिली. तर त्यासाठी आपण स्प्रे घेतोय. तर स्प्रेमध्ये आपण काय केलंय, कॅल्शियम आणि बोरॉनचा स्प्रे घेतोय. कॅल्शियम हे लिक्विड फॉर्म मधलं आहे, कॅल्शियम म्हणून येतं ऑक्सिडाइज फॉर्म मध्ये, जे लवकर पिकाला लागू होतं. आणि बोरॉन हे 20% ह्या दोन्हीची एकत्र मिक्सचर करून आपण स्प्रे घेतोय. तर त्याने काय होईल, आपली फळ तडकण्याची समस्या जी कमी होईल, आपलं नुकसान कमी होण्यास मदत होऊन जाईल. आणि जर शेतकरी मित्रांना जर शक्य असेल तर हेच कॅल्शियम बोरॉन आपण ड्रिपमधून देऊ शकता. ड्रिपमधून दिलं तर अजून चांगला रिझल्ट येईल. मी दोन्ही पण करणार आहे, ड्रिपने देणार आहे आणि स्प्रे पण करणार आहे, जेणेकरून दोन्हीकडून आपल्या पिकाला चांगला रिझल्ट येणार, फळ तडकण्याची समस्या कमी होऊन जाईल. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब ह्यासाठी करा म्हणतो मी, कारण कसं आहे, आपल्याला रोज नवीन नवीन माहिती मिळणार आहे आपल्या चॅनलवरती. त्यामुळे आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.